कल्याण येथील वालधुणी परिसरातील बुद्धभूमी येथे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान भंतेजींसोबत झालेल्या कथित गैरवर्तणुकीचा आणि बौद्ध धार्मिक प्रतीकांच्या विटंबनेचा बहुजन समाज पार्टी पुलगावच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आलाय। या संदर्भात बसपाच्या वतीने पुलगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना एक निवेदन सादर करण्यात आलंय। सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य असले तरी कायद्याची अंमलबजावणी करताना सर्व धर्मियांबाबत समान वागणूक दिली गेली पाहिजे। इतर धर्मगुरूंशी प्रशासन आणि पोलीस संयमाने आणि आदराने संवाद साधतात, मात्र बुद्धभूमी परिसरातील कारवाई दरम्यान भंतेजींसोबत करण्यात आलेली कथित अरेरावी आणि गैरवर्तन अत्यंत निषेधार्ह आहे। तसेच अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली परिसरातील बौद्ध धम्माच्या पवित्र प्रतीकांची स्मारकांची विटंबना करण्यात आल्याचा आणि झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोपही या निवेदनातून करण्यात आलाय। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे। या निवेदनात बसपा पुलगाव शहराध्यक्ष सोनूभाऊ मेढे यांच्या नेतृत्वात देण्यात आले। यावेळी जिल्हा सचिव दिलीपभाऊ टेंभुणे, जिल्हा प्रभारी चंद्रकांत वाघमारे, विधानसभा अध्यक्ष नागेशभाऊ खोब्रागडे, विधानसभा उपाध्यक्ष विजय डहाट, महिला आघाडी विधानसभा अध्यक्ष प्रियाताई वंजारी, शहर उपाध्यक्ष वसीमभाऊ शेख, शहर महासचिव साहिल सहारे, शहर सचिव ॲडव्होकेट दीपक वाघमारे, सिटी कोषाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे, विधानसभा महिला सचिव मायाताई जीवतोडे, शहर महिला आघाडी अध्यक्ष दर्शनाताई मोखाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।